फुले घरात जाऊन फुले माझ्या गुलाबा काय हे बी चांगलं आहे आता, पण हे बी थोडंसं आहेच नाव आहेच भाईला. पण नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. थोडा इंट्रो मारावा लागेल ना भाई. आलो होतो आब्याचं काम होतं थोडं, आणि हे भैया चाललाय, भैया गेला. आलो थोडं आब्याचं काम होतं आणि लगेच चाललो. एवढा उन्हाचं मग आंघोळ नाही होईल, काय नाही होईल. आणि एवढं मला बाहेर कसं तरी होईल, लय बाहेर होईल, मी सांगू नाही शकत आता. पण मला लवकर घरी जावं लागणार आहे. पुरं मेलेलं म्हणून पुरं गेम आहे डायरेक्ट. रिपमध्ये घरी जाणार मी आता. आव्याला म्हणतो तो कामा घेऊन तू आवरत बस, मी मग चाललो घरी आता. बाय बाय, भेटतो ऑफिस. नमस्कार मंडळी, ब्लॉग तर सकाळी चालू करेल पण मी सध्या आलो होतो आपल्या एका मित्राकडं. याचं नाव आपला आब्या भाई बोलते, सबको बोलते. आणि हे बी आब्याचे, पण हे थोडा हे थोडा चिडा हवे आहे आणि थोडा चांगला हवे आहे. हे बी चांगलं आहे आता, पण हे बी थोडंसं आहेच नाव आहेच भाईला, पण आहे थोडा फार. तर मला एवढं सांगत होतं बहिणी की ना, बिझनेस टाकेल मस्त एक नंबरमध्ये. या बघा, क्रिस्पी चिप्स चॅटचा. माझं म्हणणं आहे की सगळ्या भाई लोकांनी जे ब्लॉग बघते, समजा आपले जेवढ्या बी 5-6 हजार होतात तेवढ्या, त्यांनी ना इथं खायला आहे नक्की. आणि या बघा इथं एक नंबर असं सेटअप आहे आणि नवीनच बिझनेस आहे भाईचा. आपल्या भाईला सपोर्ट केला तरच भाई वरी जाईन, आणि जे सपोर्ट करतात ते पण वरी जाते, एवढं लक्षात ठेवा. आणि पत्ता आहे, पत्ता सांग रे. आरंभ टेक्सटाईलच्या समोर त्या बहिणीला समजा ना, हायकोर्ट टू छत्रपतीकडे जाणारा रस्ता हनुमाननगरच्या कमानीच्या पुढी सरळ आले की आरंभ आहे लागन टेक्सटाईलच्या समोर. हां, त्याच्या समोरच एकदम एक्झॅक्ट. नाही असा विषय आहे की आमच्या समोर आरंभ असं आहे विषय. आम्ही त्यांच्या समोर नाही ना. नात करते यायलाच लागतंय आणि 100% भेटते. आणि खा मस्त रिप लय भारी लागते. असं विषय वेगळा आहे तो. हे फोडते यात थोडं व्हेजिटेबल ते लय भारी नवीन एकदम युनिक काहीतरी आणलं भाई ना. त्याच्यामुळे सगळ्यांनी खायला भेटतो परत एकदा. बाय बाय. आब्या ते संतुलन खराब झालेलं आब्याचं थोडं. हे बघा, इथं केकची बेकरी आहे आणि इथं आहे ना 100% होतं. बहिणं का वाचलं येणारच नाही. हां, आता बघा या बघा 100% व्हेज. हे भाई का म्हणतो 100 रुपयाला केक, ते बी व्हेज. असं कसं काय होऊ शकतं म्हणे. राहा असं कसं, एवढं कसं नाच करते का काय आयडिया मध्ये डायरेक्ट हे झालेलं आहे मस्त एक नंबर मध्ये तयार. आणि आब्या खाऊन पा पहिले. मी ते टेस्ट करेल पहिले, मी येऊन जायले. माझं लय दिवसापासून म्हणणं होतं की व्हिडिओ काढू, पण माझं काही असं येणं नव्हतं होत. आब्या सांग मला एकदा. एक नंबर आहे, खतरनाक आहे ना. एक नंबर असं मस्त आहे. आणि मामा चहा घेऊन चाललेले. राम थोडं लेट बोलले का राम ना, का बोललीच नाही? बोलले तर लेट, पण थेट मामा राम बोलले. आणि ओके मध्ये बनलेलं आहे सगळं. आणि ओके मध्ये लागलेलं आहे असं पॉवर झणझणीत मनमणीत गणगणित. अरे मी खायला आब्या संपून जाईन. तर भेटतो मित्रांनो परत एकदा. या नमस्कार. आम्हाला शाळेतला मित्र भेटेल एक, आमचा मित्र जवळचा. हे दोन्ही मित्र शाळेतले हे आणि हे आमचा उगले
हे आमचा उले घरात जाऊन फुगले माझ्या घेऊन काय रिचाची लय दिवसानं भेटले अचानक बाहेर कालच जायची गोष्टी चालू होत्या आमच्या पण आज डायरेक्ट धप्पा द्यायला त्याने आम्हाला अचानक बाहेरमध्ये कमबॅक केला बहिणी लय मोठा कमबॅक केला आहे खतरनाक मध्ये आणि असंच भेटत राह भाई आम्हाला दररोज तू गायब तर गायब झाला किती पासून 10वी पासून असं ऐसा मत कर मेरी जान आणि आता हे बी निघाले घरी आम्ही निघणार घरी थोडंसं जातो घरी झोपतो आता छोटा लय छोटा ब्लॉग आहे पण ॲडजस्टमेंट नॉट अ प्रॉब्लेम ब्रदर काहीच विषय नाही बाय 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 करा बाय 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 मंडळी आत्ता पेट्रोल संपलं होतं त्याच्यामुळे आणली गाडी ढकला तो लावीत आब्याची गाडी कधी ना कधी कामं येते असं आहे पण आब्याची गाडी आता बी कामं नाही आली कारण की ना मी असा चॉक मारला गाडी डायरेक्ट पेट्रोल पंपपर्यंत आली असा बायांच्या हल्ला जोरात ती गाडी डायरेक्ट पेट्रोल पंपपर्यंत आली पण आब्याला उगाच यावं लागलं हां आलं आता पेट्रोल भरतो मस्त एक नंबर बरं झालं घरात जवळ आल्याच पेट्रोल संपलं आब्याच्या बरं का मायाने दिवस बाजूला थोडा 1 किलोमीटरवर पेट्रोल पंप होता आणली गाडी मस्त एक नंबरमध्ये चॉक मारायची आता टाकतो पेट्रोल सरळ जातो तर बाबा मित्रांनो एवढंच होता ब्लॉग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये